विषय आपला बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आपण हे निवेदन देतोय। महोदय, उपरोक्त विषयांन्वये विनम्र निवेदन सादर करतो की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशामध्ये धर्मांधा करून खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे। धार्मिकतेच्या आधारावर तेथील अल्पसंख्याकांना लक्ष्य करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत। श्रद्धास्थानाची तोडफोड, देवी देवतांची विटंबना केली जात आहे। या हिंसाचारात अल्पसंख्याक महिलांवर बेधडकपणे बलात्कार, त्यांच्या कपड्यांचे अत्यंत विकृत प्रदर्शन करीत असल्याचे दिसत आहे। अल्पसंख्याकांना मारून त्यांची प्रेते भरचौकात लटकवली जात आहेत। अक्षरशः सैतानालाही लागवेल अशी माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये हे नरपशु निर्धार्तपणे करीत आहेत। माणुसकीला वाचवण्यासाठी भारत सरकारने या सर्व पाशवी हिंसाचाराला गांभीर्याने विचार करावा। यासाठी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आपल्या समोर ठेवत आहोत। आपण सर्वस्व हिंदू समाजामार्फत बांगलादेशात हे जे काही घडत आहे त्याच्यासाठी भारत सरकारकडे काही मागण्या मागितल्या आहेत। त्या खालीलप्रमाणे अशा: मागणी क्रमांक 1, भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब पावले उचलावीत, वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी। याचा अर्थ असा होतो की गरज पडली तर आपण त्याला हस्तक्षेप करावा आणि वाटेल त्या हिंदूंवर अत्याचार बंद करावेत। मुद्दा दुसरा, बांगलादेशातील भयावह असुरक्षित वातावरणातून जीव वाचवण्यासाठी सीमेवर जमा झालेल्या अल्पसंख्याक समाजासाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात। हा सर्व प्रकार जो काही घडला आहे ते पाहून शेवटी त्या हिंदूंना आशेचा किरण तो फक्त भारताकडेच पाहून दिसतोय। त्याच्यामुळे बरेचसे हिंदू भारतीय सीमेजवळ आलेत। तर त्या भारतीय सीमेजवळ आलेल्या हिंदूंचं पाहून त्यांच्यासाठी छावण्या त्यांना भारतात घेऊन, जसं आपल्या मागे सीए हा एक भारताने एक मोठा कायदा काढणार सीए, तर त्याचं मुख्य कारण हेच होतं की बाहेर देशातील अल्पसंख्याक जे आहेत त्यांना नागरिकता भारतात देता यावी, त्याच्यासाठी तो सीए होता। आणि त्याच्यासाठी आता सांगण्यात आलं आहे की त्यांच्यासाठी छावण्या सुरू कराव्यात। ज्या प्रकारे भारत पाकिस्तान ज्यावेळेस फाळणी झाली तर त्यावेळेस सिंध प्रांतातून भारतात आलेले सिंधी हिंदू ज्यावेळेस आले, त्या गेल्या काही दिवसातील भारतात घडणाऱ्या काही घटना पहिल्याच असे निदर्शनात येते की या जिहादी शक्ती येथे सुद्धा असाच हैदोस माजवण्याचा प्रयत्न आहे। अरविंद वैश्य, जयश्री शिंदे ही याचीच उदाहरणे आहेत। त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी व्हावी। आपल्याला माहिती असेल येत्या काही वर्षामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे उठाव होत आहेत, काही आंदोलनं होत आहेत आणि एक जातीय स्वरूप देऊन भारताला काहीतरी विद्रुप रूप यावं याच्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर हिंदूंवर अत्याचार, लव जिहाद असेल, लँड जिहादच्या माध्यमाने आता अरविंद वैश्य धारावीमध्ये एक तरुणाला मारून काढलं का, तर त्याने एक छोटीसे दर्गा वगैरे काहीतरी होता, तर त्या ठिकाणी त्याने विरोध दर्शवला, ती जागा हडप करण्याचा त्याने विरोध दर्शवला, तर त्याला मारून काढण्यात आलं। तर अशा ज्या घटना भारतात होत आहेत तर याच्यावर लगाम लागवला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। हा आपण या निवेदनात विषय मांडला आहे। सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्याकाच्या स्थितीने चिंतित असून भारत सरकारने वरील मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर योग्य कारवाई करावी अशी विनंती करत आहोत। ही विनंती